हॅलो फ्रेंड्स. काल आपण पाहिलं की प्रियाला लग्न करण्यासाठी सारांशने होकार दिलाय, पण भूतकाळ प्रियाला काही विसरता येत नाही. तर पाहूयात सारांश प्रियाला कशा प्रकारे राजी करतोय ते. एक हसरत है कि तुझे हर पल चाहूं, दुनिया की भीड़ से हर फल छुपाऊं, तकदीर साथ दे तो शायर जिंदगी बन जाए, ना साथ दे तो तेरी आखिरी सांस तक सिर्फ तुझसे जुडना चाहूं. प्रिया आणि सारांशचे आयुष्य एका वेगळ्या वळणाला लागलं होतं, ज्यात ते एकमेकांना ओळखत होते, समजून घेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांचे स्वप्न पाहत होते. त्यांना ओढ होती ती एका भेटीची. ज्या व्यक्तीने दोघांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे, त्या व्यक्तीला भेटण्याची. पण नशिबाला कदाचित ते मान्य नव्हतं. सारांशला ऑफिसमधून सुट्टी काढता येत नव्हती, तर प्रियाला घराच्या बाहेर पाऊल टाकता येत नव्हतं. या 7 वर्षात तिने आपले जीवन बदलून टाकलं होतं. एका बंदिस्त वातावरणात स्वतःला ठेवलं होतं. ना कुणाशी भेटण्याची इच्छा होती, ना कुणाशी संबंध ठेवण्याचा मानस. पण अचानक तो आला आणि तिला या वातावरणातून बाहेर पडायचं होतं. त्यामुळे तिला भेटीची आणखीनच ओढ लागली होती. त्याचं आयुष्य बऱ्यापैकी पुढे जाऊ लागलं होतं आणि ती त्याच्यासोबत आनंदी देखील राहू लागली होती. पण अलीकडे काय माहिती, प्रिया जरा उदास राहू लागली होती. अचानक तिच्या चेहऱ्यावरून हसू कुठेतरी गायब झालं होतं. ती बोलायची, पण नेहमी असणारा उत्साह चेहऱ्यावरून उडत चालला होता. ती मेसेजवर बोलत असताना त्याला ते सहसा जाणवत होतं, पण एखाद्या वेळी कॉल केला की मात्र त्याला ते जाणवत होतं. सुरुवातीला त्याने त्याबद्दल विचारणं टाळलं होतं, पण नंतर त्याच गोष्टी घडत गेल्याने त्याने तिला विचारायला सुरुवात केली होती. तर ती त्याला वेळ आल्यावर सांगेल म्हणून वेळ मारत होती. प्रिया वेळ आल्यावर सांगेल असं म्हणायची, तेव्हा त्याला कळून चुकलं होतं की तिच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी घडत आहे, ज्याबद्दल तिला आपल्याला काहीही सांगायचं नाहीये. त्यामुळे वाट पाहणंच त्याने योग्य समजलं होतं. पण अलीकडे ती दुःखी राहू नये म्हणून तो सतत तिची काळजी घेत होता, तिला हसवत होता. म्हणूनच कदाचित ती त्यावेळी देखील स्वतःला सावरू शकत होती. तुम साथ हो तो जमाने से लढ जाऊंगी, तेरा साथ रहना ही मेरी सबसे बड़ी ताकत है. प्रिया शांत राहू लागली आणि पाहता पाहता 2 महिने निघून गेले. असाच एक दिवस उगवला. सकाळपासून प्रियाचा एक मेसेज आला नव्हता की कॉल आला नव्हता. सकाळी त्याने तिला कॉल लावायचा प्रयत्न देखील केला होता, पण तिचा मोबाईल बंद येत होता. तो मनातून फार घाबरला होता. म्हणून दर 30 मिनिटात तो तिला मेसेज करत होता, परंतु त्याचा एकही मेसेज तिला जात नव्हता. त्यामुळे सारांशला फारच भीती वाटू लागली होती. काळजीने आज सारांशने दुपारी जेवण देखील करणे टाळले होते. सुमारे 3 वाजताची वेळ होती. प्रियाचा मोबाईल ओपन झाला आणि पटापट सारांशचे मेसेज तिच्या मोबाईलवर येऊन धडकले. त्याला काळजी वाटत असेल म्हणून तिने लगेच कॉल केला. सारांश तिच्या फोनची वाटच पाहत होता. कॉल येताच तो रिसीव्ह करत म्हणाला, कुठे आहेस प्रिया? केव्हाचा फोन मेसेज करतोय आणि फोन का बंद ठेवला आहेस? किती काळजी वाटत होती मला. प्रिया लांब श्वास घेत म्हणाली, हो, जरा शांत हो. सॉरी, मी जाणूनच बंद केला मोबाईल. मोहितच्या बाबांची डेथ झाली आहे, त्यामुळे इकडे यावं लागलं. खरं तर इच्छा नव्हती, पण सर्व घेऊन आले मला आणि मला नकार देता आला नाही. सॉरी. काळजी करू नकोस माझी आणि स्वतःची काळजी घे. तुला कळवावं म्हणून कॉल केला आहे. बाकी नंतर बोलू. आता मला तुझ्याशी बोलता येणार नाही. बाय. तो समोर काही बोलणार तेवढ्यात तिने फोन ठेवला. सारांशची तिच्याबद्दलची काळजी मिटली होती, पण मोहित हे नाव ऐकून त्याला कुठेतरी बरं वाटलं नव्हतं. तरीही त्याने काहीही चुकीचा विचार केला नाही. ती दिवसभर काम करून थकली होती आणि सायंकाळी घरी पोहोचला. छान फ्रेश होऊन बेडवर पडला आणि मोबाईल चेक केला. त्यावर प्रियाचा मेसेज येऊन होता. सॉरी सारांश, मला माहीत आहे तू माझ्याशी बोलण्यासाठी वाट पाहत असशील, पण आज मला घरी यायला थोडा वेळ लागेल, तेव्हा माझी वाट नको पाहूस. शांत झोप. मीही घरी गेल्यावर फ्रेश होऊन पडते. तशी खूप थकले आहे. बोलण्याची मानसिकता नाही आहे माझी. पुन्हा एकदा सॉरी. बाय. काळजी घे. शुभरात्री. सारांश तिच्याशी बोलण्यासाठी सकाळपासून वाट पाहत होता, पण ती ऑनलाईन येणार नसल्याने त्याचा मूडच खराब झाला आणि त्याने तिला विश न करताच झोपण्याचा निर्णय घेतला. प्रिया सासऱ्यांचे अंतिम संस्कार आटोपून उशिराच घरी परतली होती. ती थकली असती देखील सर्वांना भूक लागल्याने तिने स्वयंपाक बनवला आणि स्वतःही थोडंसं जेवण करून पडली. तेव्हापर्यंत रात्रीचे 12 वाजले होते. तिने मोबाईल हातात घेतला, पण सारांशचा मेसेज तिला दिसला नाही. तिला कळून चुकलं होतं की सारांश तिच्यावर रागावला आहे. तिने लांब श्वास घेतला
आणि एक मेसेज टाईप केला. सॉरी सारांश, मला हे तुला फार आधी सांगायचं होतं, पण राहून गेलं. तू म्हणतोस ना की मी थोडी शांत शांत राहते, तर तू योग्य समजलं होतंस. त्यालाही कारणे आहेत आणि मला वाटतं हीच योग्य वेळ आहे तुला सर्व काही सांगण्याची. तुला आठवतंय सारांश, तू मला आपल्या मनातलं सांगितलं होतं. तो दिवस खरं सांगू तर त्या दिवशी मी तुला होकार दिला असता. पण माझं नशीब की काय माहिती नाही, अगदी त्याच दिवशी मोहित आणि संध्या घरी आले होते मला परत नेण्यासाठी. त्या दिवशी मी त्यांच्याशी वाद घालत होते आणि तुझ्याशीही बोलत होते. तुझे शब्द मला नवीन जगात घेऊन जात होते, तर मोहित आणि घरच्यांचे शब्द मला पुन्हा त्याच भीतीदायक जगात घेऊन जात होते. मी एका वळणावर उभे होते जिथे मला एकच वाट निवडायची होती आणि नेमकं तेच मी करू शकत नव्हते. माझी अवस्था त्या दिवशी कुणालाच कळली नाही. डोळ्यात अश्रू होते, पण तेही कुणाला दाखवता आले नाही. म्हणूनच मी तुला माझ्या मनातलं सांगू शकले नाही. तुला त्यानंतरही हे सर्व सांगायचं होतं, पण आयुष्यात पहिल्यांदाच आनंद आला होता. त्यामुळे ते सांगून त्यावर विरजण घालायचं नव्हतं. कदाचित त्याच्या येण्यामुळेच मी तुला दुखावलं होतं. त्या दिवशी माझ्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते आणि म्हणूनच मी म्हणाले तुला की मला प्रेम करण्याचा अधिकार नाही. मी जेव्हा जेव्हा विचार करते की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार, तेव्हा काहीतरी दुःखच लिहून ठेवलेलं असतं. त्या दिवसापासून काका मावशी माझ्या मागे लागले की परत घरी जा, आता तो बदलला आहे. रोज तेच ते ऐकून मला राग येत होता. म्हणूनच कदाचित मी तशी वागत होते. तुझ्याशीही रागवूनच बोलत होते. आणि बघ ना, आता तर सासरे पण गेले, म्हणजे संध्याची काळजी घेणारं कुणीच नाही. म्हणजे आता सर्वच प्रेशर आणतील मला जाण्यासाठी. मी मरणाला मेले आणि तिथे आजोबा, आजी, मावशी, काका मला तेच सर्व समजावत होते की परत जा. रोज रोज तेच सर्व ऐकून मला त्रास होतोय त्याचा. फक्त तुला त्रास होऊ नये म्हणून सांगितलं नाही. आशा आहे माझी स्थिती समजून घेशील. सॉरी, इतके दिवस हे सर्व लपवून ठेवलं त्यासाठी. पण माझी मनस्थिती नव्हती हे तुला सर्व सांगण्याची. प्रियाने मेसेज सेंड केला आणि मोबाईल बंद करून बेडवर पडली. बऱ्याच वेळा विचार केल्यावर थकली असल्याने तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी मावशीच्या आवाजाने प्रियाला जाग आली. तेव्हा बहुतेक 7 वाजले होते. तिने मोबाईल बघितला तेव्हा सारांचा मेसेज आला होता. तिने डोळे चोळतच मेसेज ओपन केला. मला जाणवत होतंच की काहीतरी नक्की घडलं आहे. फक्त तुला स्पेस देता यावा म्हणून मी ते विचारलं नाही. नक्की समजू शकतो तुझी स्थिती, पण कदाचित तू शेअर केलं असतं तर तुला हलकं वाटलं असतं. असो, काही हरकत नाही. ते फोर्स करत आहेत ते ठीक आहे, पण मला तुला काय वाटतं, मोहितकडे जायला हवं की नाही? तिने त्याचा मेसेज पाहिला पण उत्तर दिलं नाही. उलट फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघाली. आज मावशीने स्वतः तिला चहा आणून दिला होता. तिने तो घेतला आणि शांत विचार करत बसली. काका मावशी या व्यतिरिक्त कुणी उठलं नव्हतं, त्यामुळे घरात थोडी शांतता होती. शांत होऊन तिने चहा घेतला आणि काकांसाठी टिफिन बनवू लागली. परंतु त्या सर्वात ती सारांच्या प्रश्नाचं उत्तर शोधत होती. ती स्वतःच्याच विचारात हरवली होती. रूममध्ये काका घाई करू लागले होते, त्यामुळे लवकर टिफिन आवरत तिने काकांना दिला. कालचा थकवा अजूनही गेला नव्हता, त्यामुळे अंगावर गरम पाणी घेत ती बेडरूममध्ये येऊन पडली. त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते. तिने मोबाईल हातात घेतला, त्यावर त्याचा मेसेज येऊन नव्हता. त्यामुळे जुन्याच मेसेजचं उत्तर ती देऊ लागली. तिने पटापट मेसेज टाईप करायला सुरुवात केली. तुला याचं उत्तर माहिती आहे सारांश? ज्याने माझ्याशी सतत चुकीची वागणूक केली आहे त्याच्याकडे जायला मन मानत नाही. एकदाच विचार करून गेलेही असते, पण त्याने माझ्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले. हाच विचार मनात सतत येत असताना मी त्याच्यासोबत सुखाने राहू शकत नाही. बहुतेक सारांश तिच्या मेसेजची वाट पाहत होता आणि तो उत्तरला, गुड, काळजी करू नको. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी सोबत आहे. फक्त स्वतःची काळजी घे आणि कुणी काहीही म्हणू दे, तुला जे योग्य वाटतं तेच कर. पण कुणाच्या दबावात येऊन निर्णय घेऊ नको. प्रत्येक वेळी हीच चूक करत आली आहेस. आता तरी स्वतःसाठी जग. सारांश, एक सांग, तुलाही मी जे करते ते चुकीचं वाटते का रे? प्रिया, वेडी आहेस का? मला कळते तुझी स्थिती आणि तू आपल्या स्थितीत योग्य आहेस आणि शुभम आहे ना तुझ्या सोबतीला. मग कसली भीती तुला? तुला जे वाटतं तेच कर. बाकी इतरांचं काही ऐकू नको. सारांश, प्रयत्न तर करतोय, बघू काय होतं. तर पण भीती वाटत आहे. प्रिया, होईल का सर्व नीट? काळजी नको करू, मी आहे ना सोबत. सारांश, म्हणून तर आधार आहे मला.
पण एक गोष्ट विचारू तुला प्रिया? हो विचार. तुला काय वाटतं, मी जायला हवं की नको? प्रिया, इथे मला काय वाटतं त्याचा प्रश्न नाही आहे. तुला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे ना डिअर. कारण शेवटी जगायचं तुलाच आहे. तुला जेवढं त्याच्याबद्दल माहिती आहे तेवढं कुणालाच माहीत नाही. त्यामुळे निर्णय तुलाच घ्यावा लागेल. सारांश, हो ते आहेच. तरी तुला काय वाटतं जाणून घ्यायचं आहे. कारण एक प्रियकर असतानाही तू माझा गाईड आहेस, तेव्हा तुझं मत खूप महत्त्वाचं आहे. मला मन म्हणत आहे नको जाऊ. माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, म्हणून कदाचित असेल ते. मी स्वार्थी म्हणून विचार करतोय. मोहितचं नाव ऐकून तिरस्कार वाटतो. त्यामुळे तू तिथे गेलेला मला आवडणार नाही. आणि डोके काय म्हणतं ते म्हणतं की तू जायला हवं. त्यामागे कारण आहे. तू तसं सांगितलं त्याप्रमाणे तुझा नवरा सेक्स ॲडिक्टेड आहे असं जाणवतं. त्यामुळे संध्याचं आयुष्य धोक्यात आहे. मला मोहितशी काहीही घेणं देणं नाही, पण तुझ्या मुलीशी आहे. वाद दोघांचे होते, त्यात मुलीची काही चुकी नव्हती. मग त्यात शिक्षा तिला मिळते आहे. कधीतरी तुलाही स्वतःची आई सोडून गेली आणि एक सहन करणारी प्रिया जन्माला आली. काही वेळ विचार केला आणि संध्याला समोर पाहिलं तर जाणवेल की तुझ्याविना तिचंही आयुष्य कुठेतरी असंच होईल. आई नसणे म्हणजे शाप असतो गं. अर्थात हे फक्त माझं वैयक्तिक मत आहे. फक्त संध्याचा विचार करून स्वतःच्या मनाला मारणंही कुठेतरी योग्य वाटत नाही. पण एक निर्णय तर घ्यावाच लागेल. मला वाटतं तू आपल्या मनाविरुद्ध काहीही निर्णय घेऊ नये. त्याचे विचार ऐकून तिचा थोडा गोंधळ उडाला होता. कारण सारांश फक्त तिचा जीव नव्हता, तर तो तिचा गाईड पण होता. त्याने संध्याबद्दल म्हटलेला प्रत्येक शब्द तिला पटला होता. त्यामुळे ती एका वेगळ्याच विचारात हरवली होती. काही क्षण गेले नि तिने मेसेज केला, पटतं आहे तुझं म्हणणं, पण सध्या मी अशा स्थितीत आहे की विचार करू शकत नाही. तेव्हा आता सर्व नशिबावर सोडते. निर्णय जोही घेईल तेव्हा तुला नक्की कळवेल. तेव्हा आता माझी सर्व नावावर काळजी करू नकोस. तुझंही एक आयुष्य आहे, त्याचा विचार कर. माझ्यात गुंतून राहू नकोस. स्वतःच्या भविष्याचा जरा विचार कर. कळलं? बाय. तिने बाय म्हणताच दोघांनीही फोन ठेवून दिला. पण एक प्रश्न तिच्यासमोर येऊन पडला होता. माझी इच्छा तर नाही आहे, पण मला पुन्हा एकदा नाईलाजाने तिकडे जावं लागलं तर नक्की काय होईल? मी फक्त संध्यासाठी ती नाती पुन्हा नव्याने जुळवू शकेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसे सर्व म्हणतात तसे तो खरंच बदलला आहे का? आणि नाही बदलला असेल तर ते सर्व मी खरंच पुन्हा सहन करू शकेल का? अजीब रंजिश है ज़माने के सोच की, गलत कोई भी हो चुकना तो मुझे ही है. प्रियाचा गुंता वाढला. एकीकडे मोहित तिला बोलावतोय तर दुसरीकडे सारांचं मन जिंकलेली प्रिया कशी सोडवणार हा आयुष्याचा गुंता? पाहूयात पुढील भागात. तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुढील भाग अजूनच रंजक ठरणार आहे. तेव्हा नवीन असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.